चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील राज्य महामार्गाचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम 2 दिवसापासून राबविण्यात येत आहे। या कार्यवाहीत गरीब अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढले आहेत, तर श्रीमंत अतिक्रमण धारकांना मुभा दिली आहे। त्यामुळे काही अतिक्रमण धारकात प्रवाशांच्या विरोधात तीव्र संताप आहे। ही कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचं दिसलं। यासोबत जवळपास 100 पोलिसांची टीम तैनात केली होती। त्यात पोलीस अधिकारी, दंगा पथक व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। वडिलापासून ही आमची जागा होती आणि ते वडील 1982 पासून रावटी आणि दुकान चालवत होते, हॉटेल व्यवसाय। मुलासाठी आम्ही व्यवसाय टाकून दिलं। 5 लाखाचं कर्ज झालं आणि कॉलनीला बांधकाम पण वाया गेलो। तारखेला नोटीस दिली त्यांनी, 17ला नोटीस दिली। त्याच्यानंतर नाही का ते सर आमच्याकडे नेहमीच नाश्ता पाणी जेवण वगैरे करायला यायचे, अधेमध्ये आरत्या पार्ट्या करायचे त्या लोकांना। राठोड सर म्हणून आहे इथल्या PWD ला, ते सर आमच्याकडे नेहमीच येत होते। तर त्यांना त्या दिवशी विचारलं, यांनी 23-24 तारखेची गोष्ट आहे, विचारलं। त्याच्या अगोदर आम्हाला नोटीस भेटली, तसेच आम्ही कामाला लागलो। ते आले, म्हणाले तुम्हाला नोटीस मिळाली का? माझे मिस्टर म्हणाले हो नोटीस मिळाली आम्हाला, पण सर आम्हाला किती मीटर पर्यंत अतिक्रमण काढायचं आहे? ते म्हणाले की तुम्हाला फक्त 12 मीटर पर्यंत अतिक्रमण काढायचं आहे, त्याच्यानंतरची जागा तुम्ही वापरू शकता। मी म्हटलं आमचं घर वगैरे जाईल का? तुमचं घर नाही जात, बेफिकीर राहा म्हणे तुम्ही, म्हणे निश्चिंत राहा म्हणे, फक्त आम्हाला 12 मीटर जागा पाहिजे म्हणे। मी म्हटलं माझ्या सासऱ्याने बांधताना म्हटलं 40 फूट जागा सोडली, त्याच्यामुळे तुम्ही 40 फूट घेतली तरी आम्हाला काही करायचं नाही म्हटलं, तुम्ही घेऊ शकता म्हटलं खुशाल। त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कसं निश्चिंत होतो आम्ही की आमचं घर नाही जात बा। तरी पण आम्ही समोरचा मंडप उकलायला घेतला होता। आमच्या धंद्याचं 5 लाखाचं कर्ज झालं आहे, त्याच्यापैकी 1 लाख रुपये खंडला, जसा बाकीचे उर्वरित आहे। पण आता एवढं मोठं आमचं 3-4 खोल्याचं बांधकाम होतं आणि इतक्या वर्षापासूनचं अतिक्रमण होतं, त्याच्यामुळे आम्हाला नव्हतं स्वप्नातही नव्हतं पाहिलं की आमचं दुकान जाईन बा, असं वाटलंच नव्हतं आम्हाला। ज्या राठोड सरांनी त्या दिवशी सांगितलं, त्याच राठोड सरांना मी काल 2-3दा म्हटलं, तर ते सर माहिती आहे का बाकीच्या अधिकाऱ्यांच्या मागे लपत होते ते सर। आणि मला मग बाकीच्यांनी म्हटलं की मॅडम तुम्ही म्हणून राहिल्या म्हणते एवढी गोष्ट करी, तुमच्याकडे जागेचं काही कागदपत्र आहे का? नमुना 8 आहे म्हटलं आमच्याकडे, घर टॅक्स पावती आहे म्हटलं, इतक्या वर्षापासून आमच्याकडे आहे म्हटलं रहिवाशाचे पुरावे। तर ते नाही पाहिजे म्हणे, आम्हाला 7-12 पाहिजे म्हणे अतिक्रमण। आणि 25,000चे दरवाजे होते माझ्या दुकानाला, 4 दरवाजे होते, 25 ते 30,000चे नुसते दरवाजे होते। ते दरवाजे पूर्णपणे मोडमाड झाले, नवीन गेट बनवले होते मी मागच्या वर्षी। आणि इतक्या वर्षापासून वास्तव्य होतं, त्याच्यामुळे मला घर टॅक्सही भरपूर यायचा। आता त्या दिवशी 27 तारखेला दुपारी माझ्या मिस्टरांनी जाऊन नगरपंचायतला जाऊन 1700 रुपये घर टॅक्स भरला। त्याच्या आदल्या दिवशी मी 6000 रुपये लाईट बिल भरला। आणि या नालायक लोकांनी काल येऊन माझं मीटर काढलं इथून, माझे तेही नुकसान झाले, 8-10 हजाराची ते वेगळी झाली। आणि एवढं मोठं माझं घर पाडलं, तर माझं यांनी जवळपास 5 ते 6 लाखाचं नुकसान केलं आहे। सर्व फ्रॉड तरीकेचा कारभार चाललेला आहे आणि इथं प्रशासन सहमती देत आहे आणि गोरगरिबांना नष्ट करण्याचं काम चालू आहे। त्यांचे बळजबरीने हा सर्व कारभार रचून आणलेला आहे आणि या शासनाचा मी पुरेपूर निषेध करतो। 30 फूट जागा म्हणते इरिगेशनची, त्याच्यामध्ये 15 फूट जागा पाहिजे दोन्ही साईडले, 15-15 फूट, पण या 3 फूट जागा मोजमाप करतात, बाकी जागा सूट देऊन राहिले। मोठ्या लोकांचं अतिक्रमण हटवून राहिले नाही राहिले। मला या अतिक्रमण काढण्याबद्दल कुठलंच नोटीस मिळालेलं नाही आणि अतिक्रमण काढायच्या आधी त्यांनी पहिले आमची बाजू किती अतिक्रमण आहे ती बाजू त्यांनी आखून द्यायला पाहिजे होती आणि तशी पूर्वसूचना न देता आमचं नुकसान जे झालं आहे त्या नुकसानाची भरपाई त्या संबंधित अधिकाऱ्यांनी करावी आणि त्यांच्यावर अशी कारवाई व्हायला पाहिजे। बाकीच्यांचे अतिक्रमण स्पष्टपणे दिसत आहेत, पण तरीही त्यांच्या अतिक्रमणाला त्यांनी हात लावलेला नाही आहे, म्हणजेच हे हेतुपुरस्पर केले गेलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि या जागेमध्ये शासकीय शिवभोजन योजना चालत असते, या योजनेमध्ये त्यांनी व्यत्यय आणली आहे। अतिक्रमण हटवणं योग्य आहे, परंतु सगळ्यांना समान न्याय मिळायला पाहिजे। कारण जी परिस्थिती आता दिसत आहे ही भेदभावपूर्ण दिसत आहे, कारण काही लोकांवर अन्याय झालेला आहे, काहींना न्याय मिळालेला आहे। तर असं व्हायला नको, कारण झालं तर सगळ्यांसाठी एकच न्याय मिळाला पाहिजे, ते झालेलं नाही असं या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून स्पष्ट दिसून येत आहे। ज्या पद्धतीने अतिक्रमण हटायला पाहिजे, ज्या ठिकाणचे हटायला पाहिजे ते अजूनही हटलेले नाहीत, त्याच्यामुळे भेदभावपूर्ण कारवाई झालेली आहे। काही अतिक्रमण धारकांचा एक आरोप आहे प्रशासनावरती की हे जे कारवाई जे केलेली आहे हे एक चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे, भेदभाव केलेला आहे या कारवाईमध्ये, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? ते भेदभाव केलेला नाही, नियमाप्रमाणे जे रस्त्याचे नियम आहे त्याच्याप्रमाणे अतिक्रमण काढलेलं आहे, याच्यात कोणत्याही याच्यावर भेदभाव केलेला नाही। अतिक्रमणधारकाचं म्हणणं आहे की काही लोकांचे घरं तोडण्यात गेले, तर काही लोकांना मुभा दिलेली आहे,
त्यांचे घर हेतुपुरस्पर तोडण्यात आलेले नाही असा आरोप लावला आहे त्यांनी. नाही, घरं कोणाचेच तोडण्यात आलेले नाही. जे टेम्पररी होते रस्त्यावर त्यांचे पाडण्यात आले आणि जे मेन घरांचे होते त्यांच्या पायऱ्यापर्यंत येत होत्या, पायऱ्या आणि काही ठिकाणी कालम येते तोडण्यात आले. काही अतिक्रमणधारकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेळेवरती नोटीस मिळाली नाही आणि अगोदरच नोटीस दिल्याचा आरोप सुद्धा प्रशासनाने केलेला आहे. नाही, नोटीस अगोदर दिल्या, याच्यापूर्वी पण दिल्या, 4-5 महिन्यापूर्वी पण 4-5 महिन्यापूर्वी पण नोटीस दिलेल्या आहे आणि नंतर पण दिलेले आहे आणि अतिक्रमण काढायच्या अगोदर पण नोटीस दिलेली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत दिल्या आणि हा नोटीस अंतिम होता. अतिक्रमणाची कारवाई कशी असणार आहे साहेब? अतिक्रमणाची जे आता कारवाई चालू आहे हे कशी असणार आहे? कशी असणार म्हणजे हा म्हणजे 100% अतिक्रमण हटवण्यात येईल की काही त्याच्यामध्ये तडजोड करण्यात येईल? नाही, तडजोड काही नाही, 100% अतिक्रमण हटवण्यात आलं. पाटबंधारे विभाग, आपला MSEB आणि आमच्या याच्या संयुक्त विद्यमानाने ते हटवण्यात आलेलं आहे. सांगितलं ती पूर्ण कारवाई मी करून राहिलो. मला जे काल तर अतिक्रमण धारकाचा इतकाच आरोप आहे की याच्यामध्ये भेदभाव केलेला जात आहे. अतिक्रमण 100% हटवण्यात येत नाहीये. काही लोकांना मुभा दिलेली आहे, काही लोकांना तात्काळ कारवाई केलेली आहे. क्षणाचा एक त्यांना वेळ दिलेला नाही, असं काहीच नाही केलेलं आहे. अनेक आरोप अतिक्रमण धारकाकडून लावले जातात. याविषयी तुमचं म्हणणं काय आहे? मी ते सांगू राहिलो ना की आता सध्या लाईन नाही आहे, कटरनं ते अँगल कापणार आहे आणि त्यांचं सामान ते बाजूला करणार आहेत, वरच्या टीना सुद्धा ते कापणार आहेत. त्यांना आपण 100% पूर्णच राहिली. आता तेवढ्यासाठी मला थांबणं पडत नाही आहे, कारण पोलीसचा बंदोबस्त आहे, 2 दिवसापासून सुरू आहे. पोलीस घाई करू राहिले की आजच्या आज झालं पाहिजे म्हणून आपण त्यांना मुभा देऊन आलो. लेबर मिळत नाही आहे, त्यांना काय म्हणते लाईन नाही आहे. कटर घेऊन माझ्यासमोर फिरून राहिले ते. आता तिथे जनरेटरवर सध्या काम सुरू आहे कापण्याचं, होल्डिंग काढायचं. अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये किती लोकांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे आणि मीटर जप्ती करण्यात आलेली आहे? या अतिक्रमणच्या कारवाईमध्ये ज्या लोकांचे मीटर आणि जागा अतिक्रमणाच्या जागेत होते अशा जवळजवळ 25 लोकांचे मीटर आपण काढले आहेत आणि ज्यांचे पक्के बांधकाम होते पण अतिक्रमणच्या जागेत होते त्यांच्याही आपण विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने. महाराष्ट्र TV 24 साठी मिथुन मेश्रामची रिपोर्ट.